तर भावानो, आज मी जाणार आहे उज्जैनला जायचं कारण म्हणजे माझा मित्र आद्या मला म्हणला की अरे उज्जैनला आमची यात्रा चालली इथं. ही यात्रा माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी आयोजित केली होती. त्याच्यामध्ये 3000 लोक होती. त्यात त्यांनी आहे ना माणसांचा खायचा खर्च, परत तिथं राहायला आणि तिथं फिरायला गाड्या पण केलेल्या त्यांनी. त्यांची ही 5वी यात्रा होती. उज्जैनमध्ये आम्ही पोहोचलो बघा. आणि भावानो, हे काही प्रमोशनल व्हिडिओ नाही, त्यांच्याकडे मला काही पैसे भेटलेले नाहीत. माजी नगरसेवक किरणदादा पाटील व्यवस्थित असं नियोजन केलेलं होतं. आम्ही इथं स्टेशनला पोहोचलो. इथं माणसांना मार्गदर्शन करायचं चाललेलं आणि सगळ्या माणसांचं स्वागत फुलं टाकून केलेले बघा. फायनली सगळ्या माणसांना गाडीत बसून आम्ही पण गाडीत बसलो बघा. सगळ्या माणसांना क्वार्टर्स दिलेले होते. मग आम्ही पण आलो रूमला. पहिले तर आम्ही म्हटलं जेवायचं म्हणून जेवून घेतलं बघा. जेवून आम्ही आंघोळ केली आणि परत निघालो दर्शनासाठी. आणि माझा मित्र बघा ह्यो आद्या, त्याला बावदारमध्ये सगळे बबलू म्हणतात. भैरवनाथ मंदिराला इथं आलो आम्ही आणि दर्शन घेतलं आणि तिथनं निघालो बघा. किरणदादासाठी का ना मनापासून काम करणारी पोरं होती बघा ही. किरणदादा पण आहे का नाही लोकांसाठी एकदम चांगल्या मनाने काम करत असतात. मी आयटीआय होतो का नाही तेव्हा पण मी यांच्याकडे यायचो. मला तर वाटतं नगरसेवक झाले तर अजून चांगले कामं करतील. आतमध्ये इथं व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, पण तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून मी आतमध्ये फोन घेऊन गेलो आणि व्हिडिओ काढलो बघा इथनं. तुम्हाला पण माझ्यामुळे दर्शन झालं बघा. दर्शन झालंच असेल तर आपल्या भावाला पण फॉलो करा, म्हणजे तुमच्यासाठी अजून काही नवीन घेऊन येईल. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.